ओबीसी आरक्षणासंबंधी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। ती म्हणजे महाराष्ट्रातील ओबीसी प्रवर्गातील 27 जातींना आरक्षणाचा फायदा मिळत नाहीये। जातीचं प्रमाणपत्र तसंच नॉन क्रिमिलेअर सारखी प्रमाणपत्र मिळायला त्यांना आता अनेक समस्या येत आहेत। त्यामुळे एकीकडे काही समाज आरक्षण मिळवण्यासाठी महाराष्ट्रात आंदोलन करत आहेत। आधीच एससी अंतर्गत मातंग समाजावर अन्याय होत असल्याचा मुद्दा आहेच आणि आता त्यातच अनेक वर्षांपासून ओबीसी प्रवर्गात असणाऱ्या महाराष्ट्रातील या जातींना आपल्या हक्काचं आरक्षण मिळायला त्रास होतोय। डांगरी समाजाने तर चक्क आपल्याला हिंदू धर्मात राहायचंच नाहीये असं म्हटलंय। तरी तर अनेक ओबीसी नेते आता हा मुद्दा उचलून धरतायत। नक्की काय आहे हा प्रकार, कोणकोणत्या जातींना याचा सामना करावा लागतोय, कोण जबाबदार आहे या सगळ्यांना जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती। ओबीसी म्हणजेच इतर मागास प्रवर्ग। आपण जर लोकसंख्येनुसार पाहिलं तर ओबीसी प्रवर्ग हा देशात सर्वाधिक लोकसंख्या असणारा प्रवर्ग आहे। शेकडो जाती त्याच्यामध्ये आहेत। देशाच्या राज्यघटनेनुसार ओबीसींना 27% आरक्षण आहे। शिक्षण, नोकरी, पदोन्नती यांसारख्या ठिकाणी या आरक्षणाचा लाभ या प्रवर्गाला होतो। ओबीसी मध्ये असणाऱ्या जातींची यादी मोठी आहे। प्रत्येक राज्यात त्याच्या अंतर्गत येणाऱ्या जाती आणि समाज वेगवेगळे आहेत। देशात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत वेगवेगळ्या जाती आपल्याला ओबीसीत पाहायला मिळतात। राज्यांकडे ओबीसी अंतर्गत येणाऱ्या जातींची यादी असते आणि अशाच सर्व राज्यांकडच्या याद्या घेऊन तयार झालेली संपूर्ण यादी केंद्राकडे म्हणजेच केंद्रित सामाजिक न्याय विभागाकडे असते। आता झालंय असं की केंद्राकडे ओबीसींची जी यादी आहे त्यात मोठ्या प्रमाणात चुका आहेत। जातींची नावं व्यवस्थित नाहीयेत। काही ठिकाणी वेलांट्या चुकल्या आहेत, काही ठिकाणी काना मात्रा चुकलाय, तर काही ठिकाणी अनुस्वार चुकलाय। व्याकरणाच्या स्पेलिंगच्या चुका आहेत। एकंदर काय तर सगळ्या कागदी आणि तांत्रिक चुका आहेत। तशा अगदी किरकोळ वाटणाऱ्या पण आता या चुकांचा फटका महाराष्ट्रातल्या ओबीसी समुदायाला बसतोय। पण तो कसा, काय उदाहरण देऊन सांगतो। गोवारी नावाचा एक समाज महाराष्ट्रात आहे। त्यांच्या स्पेलिंगमध्ये व या अक्षरासाठी डब्ल्यू वापरला जातो, तर केंद्राच्या यादीत त्याच्याऐवजी व्ही आहे। पवार आणि पोवार नावाचे दोन समाज महाराष्ट्रात विशेषतः विदर्भात आहेत। त्यांच्या नावात असाच घोळ आहे। भोयर आणि पवार असे दोन समाज महाराष्ट्रात आहेत। ओबीसीच्या यादीत एकापाठोपाठ येणाऱ्या या दोन समाजांच्या नावांमध्ये कॉमा आहे, पण आता हा कॉमा केंद्राच्या यादीतून नाहीसा झाला आणि भोयर पवार नावाची नवी जातच चक्क निर्माण झाली। त्यामुळे भोयर समाजाला त्याचा एक प्रकारे फटका बसतोय। असे अनेकदा अनेक घोळ त्या यादीमध्ये आहेत। पण या निमित्ताने प्रश्न पडतोय की मुळात ही समस्या आहे तरी कशामुळे। तर काही जाती या फक्त एका राज्यात नसून बऱ्याच राज्यात आहेत आणि त्या राज्यातील भाषेनुसार त्यांची नावं त्या ठिकाणी वेगवेगळी आहेत। बऱ्याचदा त्याचाही फटका बसतो। उदाहरणार्थ आपल्याकडे असणाऱ्या वाणी समाजाला उत्तर भारतात बनिया म्हणतात। महाराष्ट्रात आढळणारा धनगर समाज आणि उत्तर भारतात असणारा धनगड समाज यांच्यात अशीच एक गल्लत अनेकदा होते आणि मग अनेक समस्या निर्माण होतात। कोणत्याही नव्या जातीचं नाव यादीत समाविष्ट करायचं ठरलं तर त्याच्यासाठी एक मोठी प्रक्रिया आहे। आधी राज्याने केंद्राला शिफारस करायला लागते, मग केंद्राचा सामाजिक न्याय विभाग त्यावर काम करतो, मग ते संसदेत मांडून त्यावर शिक्कामोर्तब होतं। ओबीसी मधील चुकलेल्या किंवा त्याच्यात दुरुस्ती करायची आहे अशा जातींच्या नावांची यादी ही महाराष्ट्र सरकारने केंद्रीय ओबीसी आयोगाने आणि केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय सामाजिक न्याय या विभागाकडे केव्हाच दिली आहे। पण सरकारी बाबूशाहीच्या कारभारामुळे त्याचं बरंच काळ पुढे काही झालेलंच नाही। या समस्या बऱ्याच काळापासून काहीच्या प्रमाणात होत्या, मात्र आता डिजिटलायझेशनच्या काळात त्या जास्त प्रमाणात उद्भवत आहेत आणि मग एक काना, मात्रा, वेलांटी, उकार यांच्यामुळे कितीतरी समाजाला सरकारी उंबरठे झिजवावे लागत आहेत आणि प्रसंगी आपल्या हक्काच्या आरक्षणापासून वंचित राहावं लागतंय। धक्कादायक गोष्ट म्हणजे डांगरी समाजाने तर हिंदू धर्मातच राहायचं नाहीये असं म्हटलेलं आहे। अनेक ओबीसी नेते सुद्धा आता महाराष्ट्रातील 2.5 कोटी ओबीसी समाजावर हा अन्याय असल्याचं म्हणतायत। हा वाद भविष्यात पेटण्याची चिन्ह आहेत। या एकंदरीत कारभाराबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला याचा फटका कधी बसलाय का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा लगाव बत्ती।